झी 24 तास एक पाऊल पुढे। डेली सोप म्हटला की त्यात सासू सुनेची नोकझोक ही ठरलेलीच असते आणि ती नसेल तर प्रेक्षकांनाही ती मालिका अगदीच बेचव वाटते। मात्र रिअल लाईफ मध्ये सासू सुनेचं हे नातं किती घट्ट असतं याचा नुकताच अनुभव घेतला रत्नपारखी कुटुंबियांनी। मी घ्याल ती परीक्षा मान्य आहे मला। ठीक आहे, आता मी एका आजीची परीक्षा घेईन, त्यात जर तू पास झालीस तर मी समजेन हे नातं तुला चांगलं कळलं। सासू सुनेच्या नात्यामधले चढ उतार आणि रुसवे फुगवे आपण अनेक मालिकांमधून पाहतो। मात्र रिअल लाईफ मध्ये सासू सुनेची ही केमिस्ट्री कशी जुळते हे पाहण्यासाठी झी मराठी आणि मला सासू हवीच्या वतीनं पुण्यात नुकताच सासू सून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यासाठी निवडण्यात आलेल्या सासू सुनांबरोबर रत्नपारखी कुटुंबाने एक दिवस तर घालवलाच, शिवाय गमतीशीर खेळही खेळले। खऱ्याखुऱ्या सासू सुनांना इथे बोलवलंय आणि त्यांच्यातली केमिस्ट्री म्हणजे घरात काय त्यांच्या चालतं, त्या एकमेकींच्या किती जवळ आहेत, त्यांच्यातली नोकझोक, त्यांच्यातले भांडण तंटे, त्यांच्यातले प्रेमालाप, आंबट गोड किंवा किती तिखट आहे, मसाला जास्त आहे की नाही, हे सगळं बघण्यासाठी आज इथे सगळ्याजण एकत्र आलेले आहेत। रिस्पॉन्स बघून इतकं छान वाटतं की खूप एन्जॉय करतात ते आमची सिरियल। आणि एका बाईने कॉम्प्लिमेंट दिली की तुमच्या सिरियलमध्ये जरी नोकझोक आहे, म्हणजे मी आणि कॅश जे काही करत असतो जे काही गडबड करत असतो असं म्हणता येईल, आणि आई आम्हाला जे सावरत असतात, आई आणि मीरा, तर ते बघायला मजा येते। पण ती सिरियल बघताना आमचंही बॉन्डिंग म्हणजे त्या ऑडियन्सचं हे म्हणणं होतं की आमचंही बॉन्डिंग स्ट्रॉंग झालं, तर ते खूप छान वाटलं। ऑनस्क्रीन या नात्याचं काहीसं भडक रूप पाहायला मिळत असलं तरी प्रत्यक्षात मात्र सासू सुनेचं नातं तेवढंच घट्ट असल्याचा अनुभव कलाकारांना आला। स्वतःला कुठेतरी, जसं आता तू म्हणाले की स्वतःला कुठेतरी ते कॅल्क्युलेट करतायत की कॅश अशी म्हणून का वागते, म्हणजे कदाचित त्यांच्या घरात सून तशी वागतही असेल, पण त्याचं उत्तर काय देवं ह्या सिरियल मागे त्यांना जेव्हा आमच्याकडे टेलिकास्ट होतं त्या प्रकारचे धडे शिकवले जातात किंवा सासूबाई आम्हाला छानपैकी एक समज देतात, मीरा एक छानपैकी आम्हाला समज देऊन जाते, तर ते कुठेतरी त्यांना रिप्लाय मिळतं आणि त्यांना त्यांचंच उत्तरं मिळून जातात। सो हा रिप्लाय आम्हाला आज कळला, त्यामुळे खूप एन्जॉय करतोय। आमचा जो मोटिव्ह आहे सासू सून मेळावा करण्यामागे की सासू आणि सून हे नातं जपण्यासाठी त्यांना दिलेला वेगळा वेळ, त्यांना एकमेकींसाठी वेळ देता येत नाही, आणि आता कदाचित ह्या दिवसभरात एकत्र राहून किंवा आम्हाला बघूनही बऱ्याच लोकांना खूप धडे मिळाले। त्यांनी येऊन सांगितलं की तुमच्यामुळे आमचं रिलेशन चांगलं झालं। सर, ही खूप पॉझिटिव्ह नोट आहे। त्यामुळे हा सासू सून मेळावा पुणेकरांबरोबरच रत्नपारखी कुटुंबियांनाही एक वेगळा अनुभव देऊन गेला। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।